नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा गुण 300 ऑडिओ लॉ सिरीज बॅचमधील प्रथम पर्व अर्थातच भारतीय दंडसंहिता 1860 यामधील प्रकरण 9, प्रकरण 12 आणि प्रकरण 14 अभ्यासणार आहोत. ऑडिओ सेशन असणार आहे आजचं. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण मुख्य परीक्षेमध्ये कायदा हा घटक अभ्यासतो, सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला सर्वप्रथम काही संकल्पना समजणं गरजेचं राहील. त्यानंतर आपल्याला अभ्यासक्रमात नमूद 19 लघुत्तरी कायदे जसे आहेत तसे 3 प्रमुख कायदेसुद्धा आहेत आणि यामध्ये कोणत्या कायद्यात एकूण किती प्रकरणं तुम्हाला अभ्यासक्रमात नमूद आहेत, त्या प्रकरणामधील किती कलम अभ्यासक्रमात नमूद आहे हे समजणं नव्हे तर तोंडपाठ असणं गरजेचं राहील. बऱ्याचदा असं होतं, जसं की आज आपण भारतीय दंडसंहिता अभ्यासत आहोत, तर इथे तुम्हाला प्रकरण 9, प्रकरण 12 आणि प्रकरण 14 जेव्हा आज आपण बघू तेव्हा या प्रकरणामधील सिलेक्टिव्ह कलम तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये नमूद असलेली दिसतील. याचा अर्थ असा आहे की या कलमांच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळा कोणताही अभ्यास करायचा नाही आहे, त्या कायद्याशी निगडीत असा. समजतंय? त्यामुळे जेव्हा आपण कायदा हा घटक अभ्यासाला घेतो तेव्हा आपल्याकडनं पहिलं कार्य हे झालं पाहिजे की मला प्रमुख शब्दांचे अर्थ समजत आहेत का. त्यानंतर मला अभ्यासक्रमातील नमूद सर्व कायद्यामध्ये प्रकरणं जी असतील, त्या प्रकरणामधील कलम जी असतील ती लक्षात राहतायत का, त्यांचं टायटल म्हणजेच त्यांचं जे शीर्षक आहे त्यावर सर्वप्रथम आपण काम करणार आहोत. आफ्टर दॅट सेकंड स्टेपला तुम्ही जाणार आहात संबंधित कलमाला तुम्हाला काय सांगायचं आहे, म्हणजेच तरतूद काय केलेली आहे त्या संबंधित कलमाद्वारे, आणि त्याच्यानंतर समान शिक्षेची कलम कोणती आहेत त्याची एक यादी तुम्हाला बाजूला काढायची आहे. गुन्हा कोणत्या स्वरूपाचा आहे, म्हणजेच गुन्ह्याचं स्वरूप काय आहे, दखलपात्र आहे, अदखलपात्र आहे, जामीनपात्र आहे की नाही, यांसारख्या इतर तत्सम बाबी. तर आजच्या ऑडिओ सेशनमध्ये जास्त वेळ न घालवता मूळ घटकाला मी सुरुवात करते. अभ्यासक्रमामध्ये आपल्याला 60 गुन्ह्यांसाठी भारतीय दंडसंहिता 1860 नमूद करण्यात आलेली आहे आणि यासाठी तुम्हाला 30 प्रश्न विचारण्यात येतील. संपूर्ण अभ्यासक्रमाचं व्यवस्थित ॲनालिसिस केलं, आकलन केलं की तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की प्रमुख कायद्यामध्ये वेटेज हे IPCला म्हणजेच भारतीय दंडसंहितेला जास्तीत जास्त प्रमाणात देण्यात आलेला आहे. त्यामुळे एक मोठा गड काबीज केला की मग नंतर आपल्याला युद्ध जिंकायला तितकंच सोपं असतं, बरोबर. त्यामुळे हा पहिला गड म्हणूयात खऱ्या अर्थानं IPC, कारण सर्वाधिक वेटेज इथे आहे. सो लेट स्टार्ट. प्रकरण 9 सुरुवातीला आपण घेत आहोत. प्रकरण 9, लोकसेवकाकडून किंवा त्यांच्या संबंधी घडणाऱ्या अपराधाविषयी. आता यामध्ये प्रकरण 9 म्हटलं तर तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये जी कलमं दिली आहेत तीच कलमं आपण अभ्यासणार आहोत, बरोबर. अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला प्रकरण 9 विषयी कोणती कलमं दिलेली आहेत, तर कलम 167, 170 आणि 171. म्हणजे प्रकरण 9 मध्ये तुम्हाला किती कलमं अभ्यासावायची आहेत, तर फक्त 3. कलम 167, नुकसान पोचविण्याकरिता लोकसेवकाने चुकीचे दस्तऐवज तयार करणे याकरिता शिक्षा. आता सरळ आहे, बऱ्याचदा आपल्याला त्या कलमाच्या शीर्षकावरूनच सगळं काही समजून जातं. जर तिथे पोटकलम नसेल, खंड उपखंड नसतील तर आपल्याला खूप सोयीस्कर पडतं. परंतु जसं जसं तुम्ही मायनरकडे वळता अभ्यास करत असताना, म्हणजेच लघुत्तरी कायदे जे आपल्याला 19 आहेत, पूर्वी ते 18 होते, तर जसं तुम्ही मायनरचा अभ्यास करण्यासाठी वळता तर तुम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट अशी निदर्शनास येईल
की प्रत्येक म्हणजे बऱ्यापैकी कलमामध्ये पोटकलम, खंड, उपखंड असं आढळलेलं आहे आणि त्यानंतर मग ॲज युजल स्पष्टीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे प्रकरण 9 सुरुवातीला आपण अभ्यासत आहोत त्याचं टायटलच होतं काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसेवकाकडून किंवा त्यांच्या संबंधी घडणाऱ्या अपराधाविषयी. आता त्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमात नमूद कलम 167 नुकसान पोचविण्याकरिता लोकसेवकाने चुकीचे दस्तऐवज तयार करणे याकरिता शिक्षा. बघा, जर कोणी लोकसेवक असून या दृष्टीने कोणताही दस्तऐवज तयार करण्याची किंवा त्याचा अनुवाद करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. चुकीची रीत असल्याचे माहीत असताना किंवा समजत असताना त्या पद्धतीने तो दस्तऐवज तयार करतो किंवा अनुवाद करतो आणि त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला नुकसान व्हावं असा जर त्याचा उद्देश असेल किंवा तशी जाणीव असेल तर तो शिक्षेला पात्र राहील. आणि मग शिक्षा कलम 167 नुसार सांगण्यात आली आहे 3 वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. म्हणजे इथे मूळ स्वरूप लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की कलमाला काय सांगायचं आहे. लोकसेवक आहे, त्याचं काम आहे दस्तऐवज तयार करणं किंवा अनुवाद करणं आणि ही जबाबदारी त्याच्यावर असताना त्याला कुठेतरी माहीत आहे, तशी जाणीव आहे, दुसऱ्या व्यक्तीला नुकसान व्हावं असा जर त्या पाठीमागे उद्देश असेल किंवा तशी जाणीव असेल तर मग तो या कलमाप्रमाणे शिक्षेला पात्र राहील. 3 वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. असं साध्या सोप्या सुटसुटीत भाषेत जेव्हा आपण ऑडिओ लेक्चर्सद्वारे प्रत्येक कलम न कलम यावर कमांड मिळवतो तेव्हा आपण मुख्य परीक्षेत आरामात विजयी झालेलो असतो. ही एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. कलम 167 नंतर कलम 170 लोकसेवकाची बतावणी करून तोतयागिरी करणं. आता बघा, जो कोणी स्वतः लोकसेवक म्हणून विशिष्ट अधिकारपद धारण करत नाही तो बतावणी करतोय ना. याच्या शीर्षकातच काय सांगितलंय की तो बतावणी करतोय. म्हणजे तो अधिकारपद धारण करत नाहीये हे माहीत असताना ते अधिकारपद धारण करण्याचा बहाणा करतोय किंवा ते अधिकारपद धारण करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीची बतावणी करून तोतयागिरी करतोय आणि त्या बनावट भूमिकेत पदाधिकाऱ्याच्या मिशाने कोणतीही कृती करतोय किंवा तसा प्रयत्न करतोय तर तो शिक्षेला पात्र राहील. मुळामध्ये हे जे स्वरूप आहे म्हणण्यापेक्षा ही जी प्रोव्हिजन आहे, ही जी तरतूद आहे कलम 170 प्रमाणे, तर तिथे एक गोष्ट लक्षात घ्या, लोकसेवकाची बतावणी करून तोतयागिरी करतोय तर त्यासाठी शिक्षा सांगितली आहे कलम 170 नुसार 2 वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. येते लक्षामध्ये. मुळात तो लोकसेवक आहे का नाही, पण तो बतावणी करून तोतयागिरी करतोय तर मग शिक्षा 2 वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. त्यानंतर आहे कलम 171 अभ्यासक्रमातील नमूद शेवटचं कलम प्रकरण 9 बाबत बोलतीये मी. कलम 171 लोकसेवक वापरतो तशी वर्दी किंवा तसे ओळख चिन्ह कपटी उद्देशाने परिधान करणे किंवा जवळ बाळगणे. बघा, स्वतः लोकसेवकांच्या विशिष्ट वर्गापैकी नाहीये, स्वतः लोकसेवकांच्या विशिष्ट वर्गापैकी नसताना आपण त्या वर्गापैकी आहोत असा समज व्हावा या उद्देशानं किंवा तसे संभवनीय आहे याची जाणीव असते त्या परिस्थितीत जो कोणी त्या वर्गातील लोकसेवक वापरतात तशी वर्दी परिधान करेल किंवा त्याप्रमाणे ओळख चिन्ह जवळ बाळगेल तर तो शिक्षेला पात्र असेल. मुळात तो लोकसेवक आहे का नाही, मात्र इतर लोकसेवक जशी वर्दी वापरतात, थोडक्यात आपण एक गणवेश हा एक शब्द या ठिकाणी लक्षात घेण्यासाठी समजून घेऊ. तर इतर लोकसेवक जशी वर्दी वापरतात किंवा ओळख चिन्ह तर तसं तो कपटी उद्देशाने परिधान करतोय किंवा जवळ बाळगतोय तर कलम 171 नुसार काय शिक्षा आहे, 3 महिन्यांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कारावास किंवा 200 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 9 मध्ये अभ्यासक्रमात फक्त 3च कलम होती, कलम 167, कलम 170 आणि कलम 171. 3ही कलमं आपण व्यवस्थित अभ्यासलेली आहेत, बरोबर. आता मात्र
पुढचं प्रकरण आजच्याच ऑडिओ सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे, ते म्हणजे प्रकरण 12. ओके, आता प्रकरण 12 काय सांगताय आपल्याला? प्रकरण 12मध्ये मुळात आपल्याला हे समजून घेणं अपेक्षित आहे की एकूण किती कलमं तुम्हाला प्रकरण 12मध्ये अभ्यासण्यासाठी आहे. ओके, प्रकरण 12मध्ये एकूण किती कलमं तुम्हाला अभ्यासण्यासाठी आहेत. बऱ्याच वेळेला गोंधळ आपला हा उडतो की आपल्याला चुकून दुसरी कलमं आपल्याकडनं केली जातात. तर तसं होऊ नये यासाठी आपल्याला मी मागेही सांगितलं की अभ्यासक्रमात नेमकी किती प्रकरणं आहेत संबंधित कायद्यातली आणि त्यातून एकूण किती कलमं तुम्हाला आहेत हे किमान तुम्हाला एक तोड ओळख असणं गरजेचं राहील. प्रकरण 12 नाणी व शासकीय मुद्रांक या संबंधीच्या अपराधांविषयी. आता प्रकरण 12मध्ये फक्त 2 सेक्शन्स म्हणजे खऱ्या अर्थानं 2 कलमं आहेत. एक ते म्हणजे 231 आणि 233. कलम 231 नाणे नकली तयार करणं. सर्वप्रथम नाणे म्हणजे काय हे समजून घेऊ. त्या काळी पैसा म्हणून वापरला जाणारा व पैसा म्हणून वापरला जावा म्हणून एखाद्या देशाच्या किंवा सार्वभौम सत्तेच्या अधिकारानुसार छाप मारलेला व चलनात आणलेला धातू आहे नाणं म्हणजे. पण मुळात नाणं म्हणजे काय हे तुम्हाला विचारणारच नाही का? कारण नाणं याची जी व्याख्या आहे, नाणे म्हणजे काय, ही जी नाणे या शब्दाची व्याख्या आहे ही कलम 230 नुसार आहे, जे की तुम्हाला अभ्यासक्रमात नाहीच आहे. पण एक माहितीच तो म्हणून मी सांगितलं. कलम 231 नाणे नकली तयार करणे. अर्थातच काय तरतूद आहे? जो कोणी कोणतेही नकली नाणे तयार करेल किंवा जाणीवपूर्वक त्याच्या नकलीकरणाच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पाडेल तर तो शिक्षेला पात्र राहील. आता इथे लगेचच तुम्हाला नकलीकरण म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे इंटरलिंक आहे. तुम्ही अगदी IPCतून CRPCमध्ये शिफ्ट झालात किंवा CRPCतून इंडियन इव्हिडन्स ॲक्टमध्ये शिफ्ट झालात, इवन तुम्ही मायनरमध्ये जरी शिफ्ट झालात. शिफ्ट होणं याचा अर्थ काय? जेव्हा आपला एक घटक अभ्यासून पूर्ण होतो तेव्हा आपण दुसरा घटक हातात घेतो. तर जेव्हा आपण अशा पद्धतीने एक एक घटक अभ्यासात बाजूला जातो, अगदी गुन्हे तपासात सुद्धा तुम्हाला CRPCचा टच आलेला दिसेल विद्यार्थी मित्रांनो. सो माय पॉईंट इज दॅट की तुम्हाला कायद्याचा अभ्यास करताना असं म्हणून नाही चालणार ही काही पूर्वपरीक्षा नव्हे. पूर्वपरीक्षेमध्ये बऱ्यापैकी तुम्ही तसं तुमच्यापैकी काही जणांनी तसं केलंही असेल की बाबा एखादा विषय मला अवघड जातोय तर त्यातले आपण काय करूयात, तो विषय ऑप्शनलला टाकूयात. बऱ्यापैकी, सगळ्यांनीच नाही पण बऱ्यापैकी काही जणांनी तर तसं केलं असेल. इथे तसं नाही. किंवा पूर्वपरीक्षेत 2 विषय तुम्ही अभ्यासलेत आणि मुख्यला फक्त 2 घटक केले आणि मुख्य पास असं नाही होत. सर्वांगीण 300 गुणांचा परिपूर्ण असा आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रम आहे. 150 प्रश्न, 1 प्रश्न 2 गुणांसाठी. त्यामुळे इथे मुख्य म्हणजे शेवटचा प्रवेशद्वार आहे असं तुम्ही गृहीत धरा. ठीक आहे. सो माय पॉईंट इज दॅट आपल्याला या ठिकाणी समजून घेत असताना इंटरलिंक करत जायचं आहे. जर इथे सांगितलं गेलं आहे कलम 231 नुसार नाणे नकली तयार करणे. आता नाणे नकली तयार करणे याच्यासाठीची शिक्षा कलम 231 नुसार सांगितली आहे 7 वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कारावास आणि द्रव्यदंड. मग मुळात नकलीकरण हा शब्द आला नाही इथे, तर नकलीकरण म्हणजे काय हे मला व्याख्या कलमानुसार माहीत असणं गरजेचं राहील. त्याला म्हणतात इंटरलिंक करणं. हे इंटरलिंक तुम्हाला करत जायचं आहे प्रत्येक कलमामध्ये, तेव्हा तो कायद्यांचा अभ्यास सर्वांगीण होईल. समजतंय मला काय म्हणायचं आहे? सो कलम 231 नाणे नकली तयार करणं म्हणजे काय? जो कोणी कोणतेही नकली नाणे तयार करेल किंवा जाणीवपूर्वक त्याच्या नकलीकरणाच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पाडेल तर तो शिक्षेला पात्र राहील. शिक्षा 7 वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कारावास व द्रव्यदंड. ठीक आहे. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा. स्पष्टीकरणाच्या दृष्टिकोनातून फसवणूक करण्याच्या उद्देशाने किंवा फसवणूक होईल हे माहीत असताना जी व्यक्ती अस्सल नाणे हे वेगळ्या नाण्यासारखे दिसण्याची व्यवस्था करेल तर ती व्यक्ती हा अपराध करते. हे या कलम 231च्या स्पष्टीकरणास्तव तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढे 233 कलम 233 बघा. नकली नाणे तयार करण्याचे साधन बनविणे किंवा ते विकणे. जो कोणी एखादा साचा किंवा साधन नाणे नकली तयार करण्यासाठी त्याचा वापर व्हावा यासाठी किंवा तसा वापर होण्याचा उद्देश आहे हे माहीत असताना
तसं समजण्यास कारण असताना बनवेल किंवा नीट करेल किंवा ते बनवण्याच्या किंवा नीट करण्याच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पाडेल किंवा ते विकत घेईल, विकेल, त्याची वासलात लावेल तर तो कलम 233 नुसार शिक्षेला पात्र राहील. थोडक्यात नकली नाणे तयार करण्याचे साधन बनवणे किंवा विकणे याबाबत कलम 233 नुसार शिक्षा सांगण्यात आली आहे. 3 वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कारावास आणि द्रव्यदंड. बघा, जेव्हा आणि द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा हे शब्द असतात ना, यातच खरे आपले गुण जातात. विद्यार्थी मित्रांनो, मी वारंवार सांगतेय तुम्हाला, ऑडिओ लेक्चर असू द्यात किंवा व्हिडिओ लेक्चर असू द्यात, तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, छोटीशी डायरी आणि पेन ॲटलिस्ट जवळ घेऊन बसायचंच आहे. माझ्या लेक्चरला ही कंपल्सरी गोष्ट आहे की तुम्ही छोटीशी डायरी आणि पेन जवळ बाळगणंच गरजेचं आहे. अर्थात मुख्य परीक्षेच्या बाबतीत तर हे कंपल्सरी आहे. त्याचं कारण काय आहे, तुम्ही जेव्हा ऑडिओ लेक्चर ऐकता बॅचमध्ये किंवा व्हिडिओ लेक्चर जरी तुम्ही बघत असाल तर इथे किमान तुम्हाला कळायला हवं की शिक्षा जी आहे त्यामध्ये एका शब्दाने सुद्धा फरक पडतो. आणि द्रव्यदंड आहे की किंवा द्रव्यदंड आहे किंवा दोन्ही शिक्षा आहे का, हे जे शब्द आहेत ना, ह्या आणि किंवा व यामध्ये गोंधळ होतो आणि परीक्षेत आपल्याला येत असलेले प्रश्नसुद्धा आपण सरळ चुकवतो आणि त्याला आपण खूप छान नाव देतो, ते म्हणजे सिली मिस्टेक असं त्याला आपण नाव देतो. तर ते तसं नसतं. ओके, ज्या मिस्टेक तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपात करतात, ज्या चुका तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपात करतात, तर त्यांना तुम्ही सिली मिस्टेक नाही म्हणू शकत. बरोबर. अर्थात एकदा चूक झाली ठीक आहे, पुन्हा पुन्हा जर चुकत असू तर त्याला काय म्हणतात, बरोबर. तर ते इथे उल्लेखण्याची गरज नसावी. अर्थातच आपण कायदा अभ्यासत आहोत. तर नकली नाणे तयार करण्याचे साधन बनविणे किंवा विकणे याबद्दल तुम्हाला व्यवस्थित क्लिअरन्स आलेला आहे. आता मात्र जे की आजच्या ऑडिओ सेशनमधलं शेवटचं प्रकरण होतं ते म्हणजे प्रकरण 14, नीतिमत्ता यांना बाधक अशा अपराधांविषयी आहे. प्रकरण 14 मध्ये तुम्हाला केवळ 3 कलम आहेत. पहिलं कलम 279, सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे, रॅश ड्रायव्हिंग. बघा, ज्यामुळे मानवी जीवित धोक्यात येईल किंवा इतर व्यक्तीला दुखापत किंवा नुकसान पोचण्याचा संभव आहे, इतक्या बेदरकारपणे किंवा हयगईने जो कोणी कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावरून एखादे वाहन हाकेल तर तो या कलमाप्रमाणे शिक्षेस पात्र राहील. शिक्षा 6 महिन्यांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कारावास किंवा 1,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा राहील. दंड किती आहे इथे, 1,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड. मग इथे 500, 2,000, 3,000, 4,000 असे 4 पर्याय असतील, त्यातून आपल्याला एक सिलेक्ट करायचं राहील. त्यामुळे द्रव्यदंडसुद्धा किती आहे, रक्कम किती आहे मूळ, याकडे दुर्लक्ष व्हायला नको. 279 नुसार तुम्हाला शिक्षा कळाली. आता मात्र पुढील कलम जे तुम्हाला अभ्यासक्रमात प्रकरण 14 बाबत दिलेला आहे ते म्हणजे कलम 293, अश्लील वस्तू तरुण व्यक्तीला विकणे. बघा, कोणतीही अश्लील वस्तू 20 वर्ष वयाखालील कोणत्याही व्यक्तीला विकेल, भाड्याने देईल, वितरित करेल, प्रदर्शित करेल, तिच्याकडे प्रसृत करेल तर तो शिक्षेला पात्र राहील कलम 293 प्रमाणे. आता मात्र इथे जरा 2 वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे प्रथम अपराधाकरता शिक्षा, दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधाकरता शिक्षा. पहिल्या अपराधाकरता शिक्षा कलम 293 नुसार सांगण्यात आली आहे, ती म्हणजे 3 वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कारावास आणि 2,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड. मात्र दुसरा किंवा त्यानंतरचा अपराध जर झाला तर त्या ठिकाणी 7 वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कारावास व 5,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड. कोणत्याही प्रकारचा कारावास, मग तो साधा असेल किंवा सश्रम असेल, इतकं आपल्याला समजायला पाहिजे. हेच बेसिक वर्ड आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे कायदा हा घटक अभ्यासत असताना. विद्यार्थी मित्रांनो, मी नेहमी सांगते की एक विद्यार्थी स्वतःचा एक उत्तम शिक्षक असू शकतो जर त्याने त्या पातळीवरती मेहनत केली तर. कारण बघा, जेव्हा तुम्ही कुठलंही संदर्भ पुस्तक अभ्यासाला घेता, अर्थातच आपण डिपार्टमेंटल PSIच्या बाबतीमध्ये 3च पुस्तकांचा विचार करणार आहोत.
त्यामध्ये प्रथम घटक भारतीय राज्यघटना म्हणजे खऱ्या अर्थानं भारताचं संविधान असा उल्लेख आहे. तर तिथे रंजन कोळंबे सरांचंच आपल्याला पुस्तक वापरायचं आहे अभ्यासासाठी. त्यानंतर या ठिकाणी मुख्य कायदे म्हणजे जो आपला मोठा ठोकळा आहे तर तो रा चांदे सरांचा आपण वापरणार आहोत. फॉरेन्सिक मेडिसिन, फॉरेन्सिक सायन्स आणि गुन्हे तपास यासाठी आपण अनिल कोलते सरांचं पुस्तक वापरणार आहोत. आणि 19 लघुत्तरी कायद्यांचा जेव्हा विषय येतो तेव्हा सुद्धा आपण रा चांदे सरांचंच पुस्तक वापरणार आहोत. कारण फक्त डिपार्टमेंटल PSI म्हटलं की संदर्भ पुस्तकामध्ये हीच प्रमुख नावं आहेत आणि त्यामुळे पुस्तकात जी मांडणी करण्यात आलेली आहे, जी आपण इथून मागे वारंवार रेफर्ड केलेली आहेत ही पुस्तकं, तर हीच पुस्तकं वापरणं योग्य राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. तर इथे लक्षात घ्या की मला सांगायचा मुद्दा काय आहे की कोणतंही कलम जेव्हा तुम्ही अभ्यासता तेव्हा प्रथम अपराध, द्वितीय किंवा त्यानंतरचा अपराध हे समजणं गरजेचं आहे. येते लक्षामध्ये. तर कलम 293 नुसार दोन्ही शास्ती तुम्हाला समजल्या. शेवटचं कलम आहे कलम 294, अश्लील कृती व गाणी. बघा, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृती करणं, सार्वजनिक ठिकाणी किंवा जवळपास कोणतेही अश्लील गाणे, लावणी, पोवाडा, शब्द म्हणणं, पाठ म्हणणं, उच्चारणं यासाठी शास्ती म्हणजे इथे शिक्षा काय सांगण्यात आली आहे, 3 महिन्यांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. अश्लील कृती आणि गाणे. आता कृती म्हटल्यावर त्या कृतीमध्ये काय आहे आणि गाणी या शब्दप्रयोगामध्ये लावणी, पोवाडा, शब्द म्हणणं, पाठ म्हणणं, ते उच्चारणं यांचा सुद्धा समावेश होतो. तर कलम 294 नुसार 3 महिन्यांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ऑडिओ सेशनमध्ये आपण भारतीय दंडसंहिता 1860 प्रकरण 9, प्रकरण 12 आणि प्रकरण 14 अभ्यासलेलं आहे. अभ्यासक्रमात नमूद ही 3 छोटी प्रकरणं होती ती मी आजच्या पहिल्या पर्वामध्ये घेतली आहे. पुढचं जे ऑडिओ सेशन असेल आपलं हे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 याबद्दल असणार आहे. त्यानंतर भारतीय पुरावा कायदा यावर सुद्धा आपण एक लेक्चर कंडक्ट करणार आहोत, असंच ऑडिओ सेशन. आणि मायनर ॲक्टमध्ये सुद्धा आपण एक मायनर ॲक्ट ऑडिओ सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत. आता आपण डिपार्टमेंट PSI मुख्य परीक्षा गुण 300 बाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत. अर्थातच डिपार्टमेंट PSI मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल हवं असेल तर प्रथमतः प्ले स्टोअरला जाऊन पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम ऍप्लिकेशन इन्स्टॉल करणं आवश्यक आहे. ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID टाईप करून रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला स्टार्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. बरेच विद्यार्थी चुकून साइन इन ॲज अ पॅरेंट करतात, त्यामुळे कोर्स शो होत नाही. स्टार्ट या ऑप्शनलाच तुम्ही क्लिक करणार आहात. त्यानंतर तुम्हाला स्टोअरच्या सेक्शनला संपूर्ण बॅचेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. व्यवस्थित सूचना लिहिलेल्या आहेत प्रत्येक कोर्सच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यामुळे ते व्यवस्थित वाचून सर्व कंटेंट बघून त्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता. अर्थात जी बॅच तुम्हाला जॉईन करायची ती बॅच प्रथमतः तुम्हाला सिलेक्ट करावी लागते. अर्थातच त्यावर क्लिक करायचं. सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला बाय नावचा ऑप्शन येतो, त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट दी स्टेट महाराष्ट्र अँड प्रोसीड टू पे. पेमेंट करत असताना 4 ते 5 पेमेंटचे मोड देण्यात आलेले आहेत. फोन पे, गुगल पे, तुमचा डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सुद्धा. आता यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आफ्टर युअर फी पेमेंट, तुमचं जेव्हा पेमेंट कंप्लीट होतं तेव्हा लगेच विदिन अ सेकंड तुम्हाला फी रिसिप्ट जनरेट होते आणि संपूर्ण कोर्स जो आहे तो अनलॉक होतो लगेचच. त्याच्यासाठी कोणता वेळ बघण्याची गरज नाहीये, लगेच कोर्स अनलॉक होतो आणि हे सगळे लेक्चर्स तुम्हाला शो होतात. ही प्रोसिजर प्रथमतः सांगितली जी सर्वच बॅच बद्दल आहे. नाउ नेक्स्ट, आपण प्रथम आता स्क्रीनवर जी बॅच बघत आहोत ही मूळ बॅच आहे, ज्या बॅच मध्ये डिपार्टमेंट PSI मुख्य परीक्षा गुण 300चा संपूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा, सर्व लेक्चर तुम्हाला तयार म्हणजेच रेडी फॉर्मॅट मध्ये मिळतील. राईट.
मुळात आपल्याकडे वेळ कमी आहे. ऑन अँड ॲव्हरेज आपण 60 दिवस कन्सिडर करू, म्हणजे तुमची तयारी लगेच सुरू होणं अपेक्षित आहे. 300 गुणांच्या अभ्यासक्रमामध्ये नेमके कोणते घटक कव्हर करण्यात आले, कोणाचं सखोल अध्यापन करण्यात आले त्याबद्दल प्रथमतः सांगू इच्छिते. भारताचे संविधान हा प्रथम अभ्यासक्रमातील घटक आहे. त्यानंतर मुख्य तसेच लघु कायदे 19, गुन्हे अन्वेषण, फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन आणि मानवी हक्क अभ्यासक्रमात नमूद हे घटक आहेत. आणि इतर उर्वरित घटक हे संपूर्ण घटक या बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या व्यतिरिक्त म्हणजे व्हिडिओ बॅचच्या व्यतिरिक्त या मूळ बॅच मध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर तर डेफिनेटली मिळणारच आहेत, पण सोबतच आपली जी ऑडिओ सिरीजची बॅच आहे, जसं की तुम्ही आता हा फॉर्मॅट ऐकला त्याच पद्धतीनं ही ऑडिओ सिरीजची संपूर्ण बॅच जी प्रमुख कायदे 3 आणि 19 लघु कायदे आहे, ही बॅच तुम्हाला या मूळ बॅच मध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगते, 4000 प्रश्नांचा हा जो आपला मेगा टेस्ट सिरीजचा घटक आहे मूळ, तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याचा अर्थ सरळ एकच आहे एका वाक्यात, की ही मूळ इंटिग्रेटेड बॅच म्हणूयात खऱ्या अर्थानं, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मुख्य परीक्षा गुण 300चा जो सुधारित अभ्यासक्रमानुसार सिलेबसचा पार्ट आहे, हा व्हिडिओ फॉर्मॅट प्लस ऑडिओ फॉर्मॅट प्लस टेस्ट सिरीज फॉर्मॅट मध्ये कंप्लीट करून घेण्यात आलेला आहे. यामध्ये 4000 प्रश्न असतील. अर्थातच टार्गेट आपण 4000 ठेवलेलं आहे, ज्यामध्ये घटक निहाय, ज्याला तुम्ही टॉपिक वाईज टेस्ट किंवा सेक्शनल टेस्ट म्हणू शकता. याचा अर्थ असा होतो की समजा भारतीय राज्यघटना किंवा खऱ्या अर्थानं भारताचे संविधान हा घटक जर 30 गुणांसाठी आहे, म्हणजे यावर केवळ 15च प्रश्न असतील, तर याच्या प्रत्येक घटकावर 15 प्रश्नांची अर्थात 30 गुणांचीच टेस्ट होणार आहे. याला म्हणतात घटक निहाय सराव. आणि सोबत या व्यतिरिक्त 10 आदर्श सराव प्रश्नपत्रिका असतील, ज्या की 300 गुणांची एक प्रश्नपत्रिका, अशा 10 प्रश्नपत्रिका असतील आणि या स्पष्टीकरणासह असतील. या स्पष्टीकरणासह तुम्हाला या ठिकाणी मिळतील. तर प्रथमतः मी या बॅच बद्दल माहिती सांगितली, राईट. बॅच कशी जॉईन करायची हे कळालं, आणि या मूळ मेन बॅच बद्दल मी तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगितली. म्हणजे संपूर्ण प्रमुख 3 कायदे आणि 19 लघुत्तरी कायदे यांची ही ऑडिओ बॅच आहे. यामध्ये तुम्हाला 120 गुण प्रमुख 3 कायदे, 80 गुण 19 लघु कायदे, अशी 200 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेण्यात आलेली आहे. हे मटेरियल सुद्धा रेडी आहे. वेळेची बचत हा प्रमुख गाभा आहे येणाऱ्या 60 दिवसात, आणि त्याचा विचार करूनच पूर्णतः तुम्हाला रेडी मटेरियल आता आहे हे लक्षात घ्या. या ऑडिओचा फायदा बऱ्याच विद्यार्थ्यांना झाला. अर्थात तुम्ही जेव्हा कामात असाल त्यावेळी तुम्हाला लेक्चर बघायला वेळ मिळाला नाही, तर अगदी आपण हेडफोनच्या माध्यमातून जसे गाणे किंवा इतर तत्सम गोष्टी ऐकत असतो त्याच पद्धतीनं तुम्हाला ऑडिओची तयारी या ठिकाणी करता येईल. ऑडिओ फॉर्मॅटमध्ये तुम्ही लॉ कंप्लीट करू शकतात. सगळी कलमं तुमची व्यवस्थित लक्षात राहतील. इथे सुद्धा सुधारित अभ्यासक्रमानुसारच अगदी कायदे, त्यात कलम, शिक्षा आणि स्वरूप या पद्धतीनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. प्रत्येक कलमाचं अतिशय सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्यात आलंय. आणि या ठिकाणी काही सराव प्रश्नपत्रिका अर्थातच घटकानुसार उपलब्ध करून देण्यात येतील. काही, सर्वच नाही. जसं की 4000 प्रश्न आपण मूळच बॅच मध्ये सोडवून घेणार आहोत. इथे काही आपण PYQs घेण्याचा प्रयत्न करूयात. तर ही स्वतंत्र बॅच सुद्धा स्टोअरच्या सेक्शनला उपलब्ध आहे. ज्यांना असं वाटतंय की आम्हाला फक्त ऑडिओ सिरीजच्या माध्यमातूनच कायद्याची तयारी करायची, तर ते ही बॅच जॉईन करू शकतात. ठीक आहे. पुढील जी बॅच आहे ती टेस्ट सिरीजची स्वतंत्र बॅच आहे. या बॅच मध्ये विद्यार्थी मित्रांनो घटकनिहाय आणि मूळ 10 आदर्श सराव प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेण्यात आलाय. 4000 प्रश्नांचा आपण टार्गेट ठेवलेलं आहे. मूळ 10 आदर्श सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह आणि बाकी सर्व घटकनिहाय म्हणजे टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील. आता यामध्ये बघा, मी तुम्हाला जसं भारतीय राज्यघटनेचं उदाहरण दिलं त्याच पद्धतीनं आपण अगदी IPC घेतलं किंवा अगदी CRPC असेल किंवा भारतीय पुरावा कायदा आणि विशेषतः 19 लघुत्तरी कायदे किंवा इतर उर्वरित जे घटक आहेत अगदी मानवी हक्कापर्यंत, म्हणजे भारताच्या संविधानापासून मानवी हक्कापर्यंत जेवढे घटक तुम्हाला 300 गुणांचा जो प्रॉपर सिलेबस देण्यात आलेला आहे, त्या प्रत्येक घटकावरती
प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. तुम्ही आता जरी ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलं, स्टोअरच्या सेक्शनला गेलात आणि ही बॅच सिलेक्ट केली मेगा टेस्ट सिरीजची बॅच, तर तुम्हाला तिथे प्रश्नपत्रिका उपलब्ध दिसतील. फक्त प्रश्नपत्रिकाच उपलब्ध नाही, म्हणजे ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या बाबतीत मी स्पष्ट करू इच्छिते, तुम्ही जेव्हा स्टोअरच्या सेक्शनला जाऊन ही बॅच जॉईन करता, तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिका 2 वेळा सोडवायला मिळते. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये, म्हणजे समजा जसं की आपला मूळ आयोगाचा पेपर 11 ते 12:30 या वेळेमध्ये असतो, बरोबर. तर त्याच वेळेमध्ये टेस्ट चालू होईल आणि त्याच वेळेमध्ये ती संपेल. टेस्ट तुम्ही जेव्हा सबमिट करता, तेव्हा सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं रिपोर्ट कार्ड जनरेट होतं, तुमची रँक समजते आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की इथे विथ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम तुमचा जो स्कोर आहे, हा स्कोर ऑटोमॅटिक चेक होऊन येतो. हा स्कोर ऑटोमॅटिक तुमचा चेक होऊन येतो. तुम्हाला वैयक्तिक एफर्ट्स करण्याची गरज नाही. ऑनलाईनच्या बाबतीत मी हे बोलते आहे. टेस्ट तुम्ही सोडवली, तुम्हाला तुमचा स्कोर कळाला आणि तुम्हाला ती टेस्ट पुन्हा बघता पण येते. त्याचं स्पष्टीकरण तिथेच दिलंय, त्यामुळे तेही व्यवस्थित बघता येतं. सोबतच तुम्हाला लगेच पीडीएफ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र ती पीडीएफ फक्त ऍप्लिकेशन पुरतीच मर्यादित राहील, ती डाउनलोड करता येणार नाही. प्रिंट केव्हा काढायची, तर प्रिंट शेवटच्या काही दिवसांत आपण उपलब्ध करून देणार आहोत, अगोदर नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही खबरदारी घेण्यात आली आहे असं समजा. आणि सोबतच ऑनलाईन टेस्ट सिरीज घेण्याचा प्रमुख हेतू हा आहे की जेव्हा प्रत्येक विद्यार्थी टेस्ट सोडवतो तेव्हा मला स्क्रीनवर त्याचे मार्क्स दिसतात. त्यामुळे कुणाचा स्कोर किती आला, किती नाही आला, कोणत्या घटकात तो कमी आला, यावर एक बारकाईने लक्ष राहतं आणि त्यामुळे एक पुढच्या पेपरला त्या चुका दुरुस्त करून त्या चुका सुधारण्यास मदत होते. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 2 वेळा टेस्ट सोडवता येईल, हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. सेक्शनल प्लस 10. आता यामध्ये प्रामुख्याने बाबतीत लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रात जी आपली टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे ऑलरेडी, 24 एप्रिलला आपला या ठिकाणी पहिला पेपर असणार आहे. तो संपूर्ण महाराष्ट्रात जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी मोफत असेल. पहिला पेपर डेमो पेपर म्हणूया आणि तिथूनच तुम्हाला प्रत्येक रविवारचं स्केड्यूल डिक्लेअर केलं जाईल. अर्थात घटकनिहाय प्रश्नपत्रिका ऑलरेडी आता अपलोड झाल्या आहेत, त्या उपलब्ध आहेत. मात्र ज्या मूळ 300 गुणांच्या प्रश्नपत्रिका असतात त्या प्रत्येक रविवारी एक अशी होतील. त्याबद्दल मी पुढे लगेच स्पष्टीकरण देते. टेस्ट सिरीजच्या बाबतीत मी स्वतंत्र लेक्चर कंडक्ट करेल तेव्हा त्याबद्दल माहिती देईन. मात्र आता थोडक्यात मी सांगू इच्छिते, जे पुणे शहरचे विद्यार्थी आहेत, पुणे शहराच्या बाबतीत, तर पुणे शहराच्या बाबतीत आपण साधारणतः एक शेवटच्या महिन्यामध्ये, म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 1 जूनचा विचार करता आपण ऑफलाईन टेस्ट सिरीज वर्गामध्ये सोडवून घेऊ आणि त्याबद्दल ऑफिशियली टेलिग्राम चॅनलला माहिती दिली जाईल, वेळ, तारीख आणि इतर तत्सम बाबी. सध्या फक्त संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करत असताना ज्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे आणि ज्यांना टेस्ट सिरीज हवी आहे, ते टेस्ट सिरीजची स्वतंत्र बॅच सुद्धा जॉईन करू शकतात. आता तुम्हाला एवढं समजलं असेल की आपल्याकडे बॅचेस उपलब्ध कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे. आपली जी मेन बॅच आहे, ज्याबद्दल मी प्रथमतः माहिती सांगितली, ती पूर्णतः मूळ बॅच, ज्याच्यामध्ये काय काय असणार आहे, व्हिडिओ प्लस ऑडिओ प्लस टेस्ट सिरीज. ओके, म्हणजे एकदा तुम्ही या मेन बॅचला जॉईन केलं तर तुम्हाला वेगळं काहीही जॉईन करण्याची गरज पडणार नाही इतरत्र. जर तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला फक्त ऑडिओ फॉर्मॅटमध्येच कायद्याची तयारी करायची, तर तुम्ही ऑडिओ सिरीजची बॅच स्वतंत्र जॉईन करू शकता, ती सुद्धा तिथे उपलब्ध आहे. आता जर तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला फक्त टेस्ट सिरीजचीच बॅच जॉईन करायची आहे, ऍट दॅट टाइम तुम्ही ती सुद्धा स्वतंत्र जॉईन करू शकतात, ती सुद्धा स्टोअरच्या सेक्शनला उपलब्ध आहे. आता मात्र जे स्केड्यूल आहे, अर्थातच 24 एप्रिल पासूनचा जो प्रवास आपला सुरू होतोय मूळ 10 प्रश्नपत्रिकांचा, त्याबद्दल मी बोलते आहे. तर त्याकडे आपण एकदा व्यवस्थित स्केड्यूल डिस्कस करू. हे तुमच्या समोर स्क्रीनवर व्यवस्थित सुटसुटीत दिसत असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. पहिला पेपर आपला 24 एप्रिलला 11 ते 12:30 या वेळामध्ये 1.5 तासामध्येच होईल. आत्ताचा वेळ 1.5 तास आहे, याची नोंद तुम्ही घ्या. 24 एप्रिल वार रविवार, प्रत्येक पेपर रविवारी सेट करण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला आता हे शेड्यूल बघून थोडंफार समजलं असेल, मी अधिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते. पहिला पेपर 24 एप्रिलला आहे, त्यानंतर प्रत्येक पेपर हा रविवारी होत जाईल. रविवारी पेपर होत जाईल, याची नोंद तुम्ही घ्या. मग यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण हा प्रत्येक पेपरमध्ये गॅप का ठेवलेला आहे, रविवारचा किंवा 8-8 दिवसांचा एक प्रामुख्याने गॅप का ठेवलेला आहे, आठवडाभराचा गॅप यासाठी ठेवण्यात आलेला आहे की आपल्याला पहिल्या पेपरला ज्या आपल्या चुका झाल्या त्या चुका पुढच्या पेपरला आपल्याला सुधारता येतील. असं एक पेपरला आपण जेव्हा मूळ 300 गुणांच्या पेपरला चुका सुधारत जातोय,
तेव्हा फायनल आपला जो मूळ पेपर आहे 3 जुलैला जी आपली मुख्य परीक्षा आहे त्यामध्ये आपल्याकडनं चुका होणार नाहीत याची नोंद या ठिकाणी तुम्ही घ्या. म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे की एकूण 4000 प्रश्नांचं टार्गेट ठेवण्यामागं एकच रिझन आहे की बाबांनो तुम्ही जेव्हा सेक्शनल टेस्ट सोडवता, जसं की अगदी IPC ला 30च प्रश्न विचारण्यात येतील, पॉलिटीला 15 प्रश्न आहेत बरोबर, त्याच्यानंतर CRPC ला तुम्हाला या ठिकाणी 20च प्रश्न आहेत, भारतीय पुरावा अधिनियमाला 10 प्रश्न आहेत, मायनर ऍक्टच्या बाबतीत 40च प्रश्न आहेत आणि 70 गुणांच्या बाबतीत 35च प्रश्न आहेत. याच पद्धतीनं प्रत्येक घटकावर सेक्शनल टेस्ट होईल. याला म्हणतात घटकनिहाय सराव. म्हणजे तुम्हाला 2 फॉर्मॅटमध्ये सराव दिलाय. घटकनिहाय तर घेणारच आहोत, तो आत्ताही रेडी आहे, तुम्ही बघू शकतात. मात्र 10 प्रश्नपत्रिका, जसे की एक प्रश्नपत्रिका 150 प्रश्न 300 गुण, वेळ 1.5 तास, हा जो आयोगाचा पॅटर्न आहे त्यानुसार पहिला पेपर हा 24 एप्रिलला लॉन्च होतो आहे. त्याच्यानंतर प्रत्येक पेपर हा रविवारी असेल. रविवारचा गॅप का ठेवण्यात आला तर आपल्याला चुका कळतात. अगदी तुम्ही शेवटच्या दिवसात जर पेपर सोडवायला घेतले तर कदाचित आपल्याला थोडासा गोंधळ निर्माण होतो, कारण प्रश्नपत्रिका कशा असतात हे आपल्या अकॅडमीच्या बाबतीत तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नसावी. पूर्वला तुम्ही तो चांगला अनुभव घेतलेला आहे. प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातूनच तयारी होते. तुम्ही अभ्यास कितीही करा, जोपर्यंत तुम्हाला प्रश्न सोडवता येत नाही, कारण तो मूळ पेपर आहे तो कशाचा आहे, प्रश्नांचा आहे. अर्थातच इथे प्रश्नांचा सराव होणं गरजेचं आहे. लेक्चर्स तर मिळणारच आहेत, ऑडिओ मिळणारच आहेत, मात्र सरावावर किती भर दिला जातोय यावर रिझल्ट येत असतो. हे ऑलरेडी पूर्व परीक्षेने सिद्ध केलं आहे. त्यामुळे तुम्हाला 4000 प्रश्नांचं जे टार्गेट आहे ते ह्याच्यासाठीच ठेवण्यात आलेलं आहे की तुम्ही सरावामध्ये परफेक्ट व्हावे, जेणेकरून मूळ 3 जुलैला चुका कमी होतील. हा 100% प्रयत्न राहिलेला आहे. तर तुम्हाला रविवारचा गॅप का ठेवला हे कळालं असेल आणि घटकनिहाय टेस्ट बद्दल पण माहिती मिळालेली असेल. तर हे शेड्यूल असेल, हे एकदा व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्या. स्वतंत्र टेस्ट सिरीजची बॅच तुम्हाला जॉईन करता येईल. बॅचेस बाबत संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. होता होईल तेवढं लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी मुख्यच्या तयारीला लागा, कारण ऑलरेडी एक 60 दिवसांचा विचार करता वेळ खूप कमी आहे आणि त्यातून आपण काही दिवस आणखी निकालाची वाट बघण्यात घालवले तर कदाचित खूप मोठं नुकसान होईल, ज्याची किंमत ही मोजता येणारी नसणार आहे. ठीक आहे. सो या सर्व गोष्टींची नोंद घ्या. आजच्या लेक्चरला इथेच थांबत आहोत. धन्यवाद.